नमस्कार. कसे आहात? अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे. आपण या अगोदरच्या भागामध्ये समरूपता या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि त्याच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म अभ्यासला होता. या गुणधर्मामध्ये आपण पाहिलं होतं की दोन त्रिकोणांची क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पायासंगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. त्याचप्रमाणे समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे संगत पायाच्या प्रमाणात, समान पायाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे संगत उंचीच्या प्रमाणात आणि पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळही समान असतात. विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला प्रामुख्याने भूमितीय संकल्पना समजून देण्याचा प्रयत्न करत आहे. याचा उपयोग तुम्हाला गणित सोडवण्यासाठी तर सहजतेने होणारच आहे, परंतु सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे यांचा उपयोग तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न 3A मध्ये विचारला जातो. तिथं सिद्धता, प्रमेय सोडवण्यासाठी सिद्धता विचारली जाते. ती सोडवताना तुम्हाला या प्रमेयांचा वापर होईल. म्हणून आपण या प्रकरणातलं पहिलं प्रमेय पाहणार आहोत, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. हे प्रमेय काय सांगतं की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली रेषा उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. त्यानुसार आपण एक त्रिकोण काढला. त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूला घ्या. या ठिकाणी मी बाजू BC ला एक समांतर रेषा काढलेली आहे, रेषा L. की तुम्ही या ठिकाणी समांतर रेषा आपल्याला अनेक ठिकाणावरून काढता येईल, परंतु ती समांतर रेषा उरलेल्या दोन बाजूंना म्हणजे BC ला समांतर आहे, याचा अर्थ उरलेल्या दोन बाजू AB आणि AC आहे. AB ला आणि AC ला P आणि Q मध्ये छेदतात हे सिद्ध करायचं, दाखवायचं आपल्याला. म्हणून आपण रेषा L अशी काढलेली आहे की जी AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये छेदते. ही रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. आता रेषा L ही AB ला कोणत्या दोन भागात विभागते तर AP आणि PB हे दोन भाग झाले. रेषा L ही AC ला कोणत्या दोन भागात विभागते, AQ आणि QC या दोन भागात विभागते. आणि या भागांचं गुणोत्तर जे आहे ते समान आहे हे सिद्ध करायचं आपल्याला. म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे गुणोत्तर समान आहे हे सिद्ध करायचे. दिलेल्या माहितीवरून सशर्त विधान करायचं झालं तर जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल इथपर्यंत त्याचा पूर्वार्ध आहे. तो भाग आपण पक्षामध्ये घेतो. मग पक्षामध्ये आपल्याला काय मांडता येईल? जर त्या त्रिकोणाला काय नाव दिले आपण? ABC. म्हणजे त्रिकोण ABCच्या ABC या त्रिकोणामध्ये एक रेषा, त्या रेषेला नाव दिले आपण रेषा L, ही एका बाजूला समांतर आहे. ती बाजू कोणती? BC. म्हणून या ठिकाणी लिहूया रेषा L समांतर बाजू BC. रेषा L ही बाजू BC ला AB ला बिंदू P मध्ये व बाजू AC ला
बिंदू Q मध्ये छेदते. असं असेल तर नंतर येणारं विधान हे आपण साध्यात घेतो, म्हणजे आपलं साध्य होईल. इतर दोन बाजू प्रमाणात विभागतात. आता इतर दोन बाजू कोणत्या? बाजू AB आणि बाजू AC. यांचं विभाजन काय झालंय? AP आणि PB, AQ आणि QC यांचं गुणोत्तर समान आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की साध्य करायचं आपल्याला AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे सिद्ध करायचं. विद्यार्थी मित्र, प्रमेयामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, रचना, कन्स्ट्रक्शन ही खूप महत्वाचं आहे. तेवढी गोष्ट लक्षात आली की आपल्याला आपोआप सिद्धता सोडवता आली पाहिजे. या ठिकाणी रचना आपण रेख BQ आणि रेख CP काढणार. आता तुम्ही म्हणाल ही रचना का करायची, असाही प्रश्न येतो. मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेस सांगितलेलं आहे की जर दोन त्रिकोणांच्या बाजू एकरेषीय असतील आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू हा सामायिक असेल तर ते दोन त्रिकोण समान उंचीचे असतात आणि अशा समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही संगत पायाच्या प्रमाणात असतात. हे प्रमेय सोडवत असताना आपण यापूर्वीच्या गुणधर्मांचा किंवा प्रमेयांचा वापर करतो. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म. यामध्ये आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्माचा वापर करायचा आणि म्हणून आपण BQ आणि CP काढण्याची रचना करणार. रचना करणारे आपण रेख BQ व रेख CP काढू. आपण जर साध्य पाहिलं तर AP छेद PB, मग असे दोन त्रिकोण शोधा की ज्यांची क्षेत्रफळे ही पाया किंवा उंचीच्या प्रमाणात असतील आणि AP आणि PB हे पाया असतील किंवा उंची असतील. आपण यासाठी पाठीमागच्या वेळेस पाहिलं होतं की जेव्हा दोन त्रिकोणांच्या बाजू या एकाच रेषेत असतात, जर इथं पाहिलं तर त्रिकोण APQ आणि त्रिकोण BPQ यांची AP आणि PB ही बाजू एका रेषेत आहे किंवा हा सामायिक शिरोबिंदू आहे. त्या त्रिकोणांचा विचार करू शकतो आपण. एखादा विद्यार्थी म्हणेल नाही APC आणि BPC या दोन त्रिकोणांच्या सुद्धा बाजू AP आणि BP या एकाच रेषेत आहे आणि त्याच्या समोरचा C हा शिरोबिंदू आहे. चालेल, कोणत्याही पद्धतीने गेलं तरी चालेल. कोणत्याही पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येते किंवा कोणतेही त्रिकोण विचारात घेतले तर सोडवता येते. पण सर्वसाधारणपणे आपण पहिल्यांदा त्रिकोण APQ आणि त्रिकोण BPQ चा विचार करू. आपल्याला माहिती आहे की त्रिकोण APQ आणि त्रिकोण BPQ यांच्या AP आणि BP या बाजू एकाच रेषेत आहे. AP समोरचा शिरोबिंदू Q, BP समोरचा शिरोबिंदू Q समान आहे, म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. म्हणून आपण विधान करणार पहिलं त्रिकोण APQ व त्रिकोण BPQ समान उंचीचे.
आणि समान उंचीच्या आहे, म्हणून त्यांची क्षेत्रफळे त्रिकोण एपीक्यूचं क्षेत्रफळ छेदाला त्रिकोण बीपीक्यूचं क्षेत्रफळ हे प्रमाणात असणार आहे कुणाच्या? एपी छेद पीबीच्या. प्रत्येक विधानाला मी सांगितलं कारण द्यायचं का ते विधान केलंय, कारण हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ते समान उंचीचे आहेत आणि समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात. त्याचप्रमाणे आपण दुसरं विधान करू. जसं आपण इथे एपी आणि पीबी हे समान उंची असलेले आणि एपी आणि पीबी पाया असलेले त्रिकोण विचारात घेतले, तसंच या ठिकाणी समान उंची असलेले आणि एक्यू आणि क्यूसी पाया असलेले दोन त्रिकोण विचारात घेऊ. त्रिकोण एपीक्यू त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण सीपीक्यू समान उंचीचे. आता मला सांगा हे समान उंचीचे का आहे? याचं कारण म्हणजे त्रिकोण एपीक्यू ची बाजू एक्यू, सीपीक्यू ची बाजू सीक्यू एका रेषेत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या समोरचा शिरोबिंदू पी हा समायिक आहे, म्हणून त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण सीपीक्यू हे समान उंचीचे. आणि समान उंचीचे आहे म्हटल्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू छेदाला एरिया ऑफ त्रिकोण सीपीक्यू बरोबर एक्यू, पाया एक्यू आहे आणि सीपीक्यूचा पाया सीक्यू आहे, कारण ते द्यायचंय. समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात. तिसरं विधान, समान उंचीचे त्रिकोण कधी असतात हे सांगत असताना मी दोन मुद्दे मांडले होते तुमच्या पुढे. ज्यावेळेस दोन त्रिकोणांच्या बाजू एका रेषेत असतील आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू सामायिक असतो तेव्हा ते त्रिकोण समान उंचीचे. आणि दुसरा मुद्दा मांडला होता की जेव्हा दोन त्रिकोण हे समांतर रेषेमध्ये असतात तेव्हा त्यांची उंची समान असते. आता समांतर रेषेमध्ये असलेले त्रिकोण कोणते कोणते आहेत पहा. बी पी सी एक त्रिकोण, आपण ते त्रिकोण लिहून ठेवू. बी पी सी, सी बी क्यू सी, तिसरा आहे बी पी क्यू आणि चौथा त्रिकोण आहे सीपीक्यू. हे चार त्रिकोण दोन समांतर रेषेमध्ये आहेत. परिणामतः ह्या चारही त्रिकोणांची उंची समान आहे. त्यातले बीपीक्यू आणि सीपीक्यू हे दोन त्रिकोण या विधानांमध्ये आलेले आहेत. त्यातही बीपीक्यू आणि सीपीक्यू यांची पीक्यू ही बाजू एका समांतर रेषेवर आहे. आणि मी पाठीमागच्याच वेळेस स्पष्ट केलं होतं
जर दोन अशा समान उंचीच्या किंवा समांतर रेषेमध्ये असलेल्या दोन त्रिकोणांची सामायिक बाजू ही समांतर रेषेवर असेल तर तो त्याचा पाया असेल आणि पाया समान असेल. म्हणजे PQ पाया असलेले समान BC समांतर रेषा L मधील त्रिकोण BPQ आणि त्रिकोण CPQ समान उंचीचे समान पायाचे. म्हणून या ठिकाणी आपण विधान स्पष्ट करताना म्हणूया रेषा L समांतर बाजू BC मधील त्रिकोण BPQ व त्रिकोण CPQ समान उंचीचे आणि PQ हा समान पाया असलेले त्रिकोण. म्हणून या दोन्ही त्रिकोणांची, कोणत्या दोन त्रिकोणांची, BPQ आणि त्रिकोण CPQ, या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे ही समान आहे. BPQ आणि CPQ या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान. याला कारण द्यायचं समान पाया व समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान. आता मुलांना तुम्हाला एक बाब माहिती आहे, जर x बरोबर y असेल तर x अधिक 2 बरोबर काय होईल, y अधिक 2. x वजा 2 बरोबर y वजा 2. x गुणिले 2 बरोबर y गुणिले 2. त्याचप्रमाणे x भागिले 2 बरोबर y भागिले 2 किंवा 2 भागिले x बरोबर 2 भागिले y हे होईल. का? कारण x आणि y समान आहे. म्हणून बरोबर चिन्हाच्या एका बाजूला जी क्रिया केली जाईल तीच क्रिया दुसऱ्या बाजूला होत असते. परिणामतः x मध्ये 2 मिळवले तर y मध्ये सुद्धा 2 मिळवले, दोघांची मूल्ये स्थिर झाली, सारखीच झाली. x मधून 2 वजा केले, y मधून 2 वजा केले, दोघांची मूल्ये सारखीच राहणारे, कारण x आणि y समान. म्हणजेच जर 2 घटक समान असतील तर एका बाजूला जी क्रिया केली जाते तीच क्रिया दुसऱ्या बाजूला. या ठिकाणी BPQ आणि CPQ समान घटक आहेत. हे समान घटक असताना जर त्याने एखाद्या समान घटकाशी क्रिया केली, मग बेरीज असू द्या, वजाबाकी असू द्या, गुणाकार असू द्या, भागाकार असू द्या, कोणतीही क्रिया करू द्या, तेव्हा सुद्धा मूल्य समान राहतं. आपण या विधानाने म्हणजे विधान 3 ने BPQ बरोबर CPQ या विधानाने जर त्रिकोण APQ च्या क्षेत्रफळाला भागलं तर काय विधान येते पहा. चौथं विधान होईल. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण APQ छेदाला एरिया ऑफ त्रिकोण BPQ बरोबर एरिया ऑफ त्रिकोण CPQ छेदाला एरिया ऑफ त्रिकोण APQ छेदाला एरिया ऑफ त्रिकोण CPQ. पहा इथं या दोन सारखा समान घटक कोणता आहे, APQ आणि x आणि y सारखा समान घटक आहे BPQ आणि CPQ.
म्हणजेच समान घटकाने जर समान घटकाला भागलं तर भागाकार सुद्धा सारखाच राहत, परिणामता गुणोत्तर सारखं येतं. इथं एपीक्यू एपीक्यू हे समान घटक आहे, त्याला बीपीक्यू आणि सीपीक्यू या समान घटकाने भागले म्हणजे गुणोत्तर जे येणार ते समान येणार आहे. म्हणून या ठिकाणी या विधानाला कारण द्यायचं विधान 3 वरून, फक्त 3 वरूनच म्हणायचं. आता एपीक्यू आणि बीपीक्यू यांचं गुणोत्तर पहिल्या विधानात एपी छेद पीबी आहे. मग एपीक्यू छेद बीपीक्यू ची किंमत पहिल्या विधानात एपी छेद पीबी आहे, ती आपण तिथे घेऊ. एपी छेद पीबी बरोबर एपीक्यू छेद सीपीक्यू ची किंमत दुसऱ्या विधानात एक्यू छेद सीक्यू आहे किंवा क्यूसी आहे. ती किंमत आपण घेतली तर आपल्याला मूल्य मिळालं एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. हे कोणत्या कोणत्या विधानावरून मिळालं? विधान 1, 2 वरून किमती घेतल्या. कोणत्या विधानात त्या किमती टाकल्या? विधान 4 मध्ये. विधान 1, 2 व 4 वरून. या ठिकाणी आपल्याला साध्य मिळालं. साध्य मिळालं म्हणजे सिद्धता आपली संपली. अशा पद्धतीने आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे सिद्ध केलं आणि हे आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे तर प्रश्न 3 मध्ये 3 मार्काला ए प्रश्नामध्ये आपल्याला एक तरी प्रमेय विचारलं जाणार आहे आणि त्यामध्ये या प्रमेयाचा समावेश होतो. आपण हे जे प्रमेय आहे त्या प्रमेयाचं एक स्क्रीनशॉट काढायचं आहे. विद्यार्थी मित्र, आपण आत्ताच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय शिकलो. आता आपल्याला त्याचा व्यात्यास पाहिजे. याची सिद्धता आपल्याला द्यायची नाही, परंतु हा गुणधर्म आपल्याला गणित सोडवत असताना उपयोगात येतो. म्हणून या गुणधर्माची माहिती असणं खूप महत्वाचं आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यात्यास म्हणजे त्या प्रमेयाचं उलट विधान. व्यात्यास काय होतो? जर त्रिकोणात एखादी रेषा 2 बाजूंना एकाच प्रमाणात किंवा समान प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. हेच विधान आपण चिन्ह स्वरूपात मांडणी करायची. जर एखादी रेषा म्हणजे कोणती रेषा? रेषा एल त्रिकोणाच्या 2 बाजूंना, त्रिकोण कोणता? पीक्यूआर. याच्या 2 बाजू कोणत्या? पीक्यू आणि पीआर. यांना समान प्रमाणात विभागतात. कोणत्या प्रमाणात? एपी एक्यू. यांचं प्रमाण म्हणजे एपी छेद एक्यू बरोबर पीबी छेद बीआर हे समान प्रमाणात असेल तर रेषा एल ही क्यूआर ला समांतर असते. हेच आपल्याला चिन्हाच्या स्वरूपात लिहायचंय. त्रिकोण पीक्यूआर मध्ये रेषा एल बाजू पीक्यू ला बिंदू ए मध्ये व बाजू पीआर ला बिंदू बी मध्ये अशी छेदते. कशी? तर पी ए छेद ए क्यू यांचं जे प्रमाण आहे ते पीबी छेद बी क्यू
या प्रमाणात असेल तर ती रेषा म्हणजे रेषा L समांतर असेल कुणाला? तिसऱ्या बाजूला. आता इथे एक बाजू झाली PQ, दुसरी बाजू झाली PR, मग राहिली तिसरी बाजू कोणती? बाजू QR. याला आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणायचं. धन्यवाद.